नमस्कार. या चॅनलमध्ये आपले सगळ्याचे स्वागत. गेले काही महिन्याभरापासून सोशल मीडियावर वारकरी संप्रदायामधील एक ही प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजते. सुनीता आंधळे विरुद्ध वारकरी संप्रदाय. आता सुनीता आंधळे या वारकरी संप्रदायाचा भाग आहेत का, तर यांच्या म्हणण्यानुसार आहेत. आता मला त्या वारकरी संप्रदायाचा भाग नाही आहेत असं म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. मात्र काही कृत्यामुळे मला जाणीवपूर्वक अशा गोष्टी काही म्हणाव्या लागतात की त्या वारकरी संप्रदायाच्या संबंधित नाही आहे किंवा मग वारकरी संप्रदायाला पोषक नाही आहेत. याची अनेक उदाहरण, अनेक उत्तरे मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सुनीता आंधळे यांनी त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही गोष्टी घडत असताना या उघड्या डोळ्यांनी पाहिल्यात किंवा मग काही गोष्टी त्या स्वतः साक्षीदार आहेत. मागच्या काळामधील जे प्रकरण आहे, शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका 19 वर्षीय मुलीला पळून नेण्यात आलेलं होतं. त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील तिथे नेऊन दाबून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्यानंतर सदरील मुलींना शेवगावमध्ये येऊन गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या गुन्ह्या संदर्भातील सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे, प्रवीण आंधळे, अण्णासाहेब आंधळे व त्याची आई आणि इतर काही केदार नावाचा एक व्यक्ती होता. या सर्वांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. अण्णासाहेब आंधळे हा मुख्य आरोपी आहे. त्याने अत्याचार केला आहे. FIR मध्ये म्हटलेलं आहे की त्याला अटकसुद्धा झालेली आहे. दोघांची अटकपूर्व जामीन आहे आणि तो केदार नावाचा ड्रायव्हर आणि प्रवीण आंधळे यांची जामीन बाकी आहे आणि त्यांची जामीनसुद्धा कोर्टामध्ये मांडल्याचं सांगितलेलं आहे. शेवगाव पोलीस हे बोटावर बोलण्यासारखं काम करतात. 1, 2, 3, 4, 5 कोणालाही अटक करायचं, कोणाला अटक करायचं नाही, या सगळ्या गोष्टी करतायत हे स्पष्ट जाणवतंय. तुम्ही म्हणाल की पोलिसावर तुमचा विश्वास आहे की नाही? आमचा 100% पोलिसावर विश्वास आहे, पोलीस यंत्रणेवरही विश्वास आहे, गृह विभागावर विश्वास आहे. मात्र शेवगाव पोलिसामध्ये असे काही महाभाग पोलीस अधिकारी आहेत की कोणाच्याही इशाऱ्यावर काम करतात किंवा मग कोणाकडून काहीतरी मिळते यासाठीच वाट पाहतात, असा याचा स्पष्ट आरोप आहे. मी या प्रकरणामध्ये माहिती देण्यासाठी फोन केला होता. सदरील आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून काय माहिती मिळाली या संदर्भामध्ये माहिती देत असताना मुटकुळे नावाचे API आहेत, ते म्हटले काहीच माहिती दिली नाही. त्याला काय जेवायला ते पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं होतं का, असा सवाल माझ्या वतीने मी पोलिसांना विचारते. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बोलण्यासारख्या या गोष्टी आहेत आणि यावर काहीतरी स्पष्ट आपण नक्की बोलणार आहोत. स्पेशल पोलिसांनी आणि पोलिसाच्या वागणुकीसाठी त्यांच्या कर्तबगारीबद्दल विशेष बोलणार आहोत. ज्या नंदा थोरात तासनतास नॉनस्टॉप बोलतात त्यांच्यावर सुद्धा आरोप लावले गेलेले आहेत. 13 गुन्हे दाखल आहेत आळंदी पोलीस ठाण्यामध्ये. आता आळंदी पोलीस ठाण्यामध्ये नंदा थोरात सारख्या महिलेवरती गुन्हे दाखल आहेत. ते बाहेर का फिरतात बरं, तुम्ही सांगताय? गुन्हे दाखल आहेत, पोलिसांनी त्यांना अटक करायला पाहिजे. जसं तो एका त्यांच्या चेला म्हणायला किंवा लाभार्थी म्हणायला मोकळाच आहे. या अंतर्गत कारवाई केली पाहिजे. आता मोकाका कोणाला लावला जातो, कोणासाठी ही कलम आहे, ज्याचं थोडंसं ज्ञान आपल्यालाही असलं पाहिजे. म्हणजे थोडंसं बोललं पाहिजे, भाषण करायला निघून जायचं, अशा प्रकारचे लाभार्थी लोक आम्ही स्वतः दररोज 1.5 फुटावरून पाहतो. जे गुन्हे असलेल्या नंदा थोरात तासनतास नॉनस्टॉप बोलतात आणि त्यांच्यावर आरोप लागलेले आहेत. त्यांना फक्त 2 मिनिटसुद्धा बोलता येईना. 2 मिनिट काही बोललंही सुद्धा नाही आणि बनावट होती, फॅब्रिकेटेड होतं, बाजूला कोणीतरी पान उलटत होतं आणि त्यांच्यावर वाचून सुनीता आंधळे ते 2 मिनिट प्रतिक्रिया देत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं, चेहऱ्यावर पाहिलं तरी प्रचंड भीती कोणासाठी असते माहिती आहे का? जो गुन्हेगार असतो तो अपराधी असतो, चुका करून मोकळा झालाय, भविष्यामध्ये काहीतरी आपल्यावर कारवाई होण्याची त्यांच्या मनामध्ये, तोंडामध्ये, चेहऱ्यामध्ये जी भीती असते ना, ती सुनीता आंधळेच्या चेहऱ्यावर दिसत होती. जुने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे ना, स्टँड झालो. कीर्तन करायला असं म्हणायचं, तुम्ही स्वतः करा आणि कीर्तनाला आमचा अजिबात विरोध नाहीये. आजीवन आयुष्यभर कीर्तन करत राहा, मात्र त्या कीर्तनाच्या नावाखाली काळे धंदे करू नका. हा आमचा सल्ला तुम्हाला सुरुवातीपासूनच आहे. तुमची वारकरी शिक्षण संस्था आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे. तुम्ही त्या मुलीपासून 2 रुपये मिळवताय, नाही मिळवताय, फुकट शिक्षणही शिकवताय, काही घेणं देणं नाही. ज्या मुलींना तुम्ही शिक्षण शिकवता अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र त्या मुलींना शिक्षण शिकवत असताना त्या मुलींच्या आयुष्यावर काही गदा येते का? त्या मुलीच्यावर आबरूवर काही गदा येते का? तिथल्या परिसरातील लोकांवर काही गदा येते का? वारकरी संप्रदायावर काही गदा येते का?
वारकऱ्यांना तुम्ही तुमच्यामुळे नाव ठेवलं आहेत का? या सगळ्या गोष्टी कोण तपासून पाहणार आहेत? तर सगळ्या गोष्टी कोणीच तपासून पाहिल्या नाहीत. कारण आम्ही हिंदूचे रक्षण करणारे आहोत. हिंदूचं रक्षण करा ना, कोण म्हटले करू नका. मात्र हिंदूच्या रक्षणाच्या नावाखाली तुम्ही जर अशा प्रकारचे काळे धंदे करत असाल तर कोणता हिंदू तुमच्या बाजूने उभे राहील? आणि कोण कोण राहिले आहेत तुमच्या बाजूने? एकही दलाल तुमच्या सोबत जर जर सोडला तर कोणीचही राहिलं नाही. मागच्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही वाट पाहतोय की तुमच्या समर्थनात कोणीतरी बोलेल आणि आम्ही त्याला उत्तर देऊ. कोणीच बोलायला तयार नाही. सगळी आनंदी तुमच्यामुळे त्रस्त आणि परेशान झालेली आहेत. वारकरी संप्रदायामधील फक्त सुनीता आंधळेच हे नाव नाही, वंजाऱ्याची महिला आणि आहे म्हणून त्रास दिला जातोय असं आळंदीमध्ये माझ्या माहितीनुसार 40% लोक ही वंजारी समाजाचे आहेत. ते अत्यंत सज्जन लोक आहेत. ते 40% लोक, त्याही 40% मधला एक माणूस जर तुमच्या बाजूने उभा राहिला तर एक तिकडचा 7 समुद्रापारचा एकही आला नाही. काहीतरी त्याला मिळालं असेल म्हणून तो येऊन भाषण ठोकून गेला. 40% लोकांच्या वंजारी समाजामधल्या कोणताही माणूस आळंदीच्या तुमच्या घरी येऊन भेटून गेला किंवा कोण माणूस होता तर तुम्हाला ठाण्यापर्यंत यायला किंवा यांनी कोणीतरी बदनाम करतंय असं म्हणणार आहे. म्हणून मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की कुठलाही वंजारी समाज यांच्यामुळे बदनाम होऊ नये. सगळे वंजारी समाजाचे लोक यांच्यामुळे अजिबात दोषी नाही आहेत आणि दोषी असणाऱ्या गुन्हेगारांना अजिबातही जात नसते. मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे, नंदा थोरात जर चुकीच्या असतील तर नंदा थोरातावर कारवाई व्हायला पाहिजे आणि गुन्ह्याच्या यादीत आणून दाखवा. आणि मग नंदा थोरातांना कसं काय कारवाई होते नाही हे मी पाहतो. कुठल्याही एखादी व्यक्तीची बाजू घेणारा माणूस नाही. जर नंदा थोरात जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर खरंच कारवाई झालेली असेल, ती 13 गुन्हे दाखल असतील तर नंदा थोरातांना अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी स्वतः मराठी महाराष्ट्र मंचावर मी या ठिकाणाहून करेल. मी सुरुवातीला सांगितले की तुम्हाला 2 मिनिट बोलता आलं नाही. तुम्हाला कागदावर लिहून बोलावं लागतंय की माझ्यावर असं अत्याचार झाले. तुमच्या कागदावर लिहून सांगायला लागलं. जर माझ्या काळजामध्ये लागला असेल, मला एखादा वार झाला असेल, मला कोणी विनाकारण आरोप करत असेल तर मी माझ्या चेहऱ्यामधून माझ्या काळजामधून जे काही निघणारे शब्द आहेत ना ते बंदुकीच्या गोळ्यासारखे धडक निघतील. खाड जसं नंदा थोरातांच्या तोंडातून निघालात शब्द तुम्हाला लिहून द्यावे लागतं. एक नजर इकडे तिकडे नंतर तुम्हाला बोलताय. तुमच्या चेहऱ्यावरची भीती, तुमच्या मनामध्ये असा दगड ठेवून बोलला. तुम्हाला माहिती आहे ना आता नाही बोलले तर लोक मलाही सवाल करतात, चावचाव करायला लागतील आणि ते बोलून सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणारच आहे. कारण तुम्ही अजिबात निर्दोष नाही. कारण निर्दोष सर आसाराम, राम रहीम दोघं सुद्धाही होते. आसाराम बापू ज्याला लोकांनी डोक्यावर घेतलं, देशाने डोक्यावर घेतलं, त्याचे काय कारनामे समोर आले, संपूर्ण देशाने पाहिले. तो सुद्धा म्हणत होता मी फार मोठा महान संत आहे. तो राम रहीम सुद्धा असंच म्हणत होता. तुमच्यासारखे तेही सुद्धा असंच म्हणत होते की मी फार निर्दोष आहे, मला अजिबात कारवाई करू नका, माझ्यावर कारवाई करू नका असं म्हणत होता. मात्र त्याचे कसले काळे कारनामे होते हे आम्ही पाहिलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टी सगळ्या चव्हाट्यावर आलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय की तुम्ही नेमके कुठल्या क्षेत्रातील लोक आहात आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जगत आहात. तुमचे नेमकी व्यवसाय काय आहेत आणि नेमकी तुमचा कामधंदे काय आहे संपूर्ण महाराष्ट्राने ओळखलेले आहे. आता उरलेले 4 लोक, त्यांना तुमच्याबद्दल काहीही माहिती नसेल कदाचित. असून सुद्धा माहिती असून सुद्धा काहीतरी तुमच्याकडून त्यांना लाभ होत असेल किंवा ते तुमचे लाभार्थी येऊन सोशल मीडियावर 4 स्टॉक टोक करत असतील. संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकले की तुम्ही आता कशा प्रकारचे रंग उधळणी केलेली आहे. तुमची बदनामी केली जाते आणि त्यासाठी खंडणी मागितली जाते असंही तो म्हणाला. लाभार्थी तुम्ही स्वतः म्हणाला नाही सुनीता आंधळे की मला 30 लाख रुपये मागितले जात आहेत आणि माझी बदनामी थांबवण्यासाठी कोणीतरी 30 लाख रुपये मागवलेत. तो म्हणाला आमच्याकडे CCTV फुटेज आहे. कोणीतरी येऊन आम्हाला 30 लाख रुपयाची खंडणी मागितलेली आहे, बदनामी थांबवतो, अन्यथा 30 लाख रुपये द्या असं म्हणणारा आमच्याकडे पुरावा आहे. तसं तो म्हणाला. CCTV फुटेज आहे. ज्या दिवशी मुलीला त्या ठिकाणून गाडी घेऊन आली त्या गाडीमध्ये कोण होतं, किती मुली होत्या, या सगळ्या गोष्टीचे CCTV फुटेज का घेऊन येत नाही पुढे. त्याच दिवशी CCTV फुटेजही तुम्हाला बऱ्याचही सापडतो. मात्र ज्या दिवशी मुलगी आमच्यासोबत आली ती उतरून गेली, गेटवरूनच बाहेर गेली आणि आम्ही तिला फक्त फोन करण्यापुरतं इथं थांबवलं होतं आणि नंतर पोलिसांची हवाली केलं. हा CCTV फुटेज दाखवा ना जगाला, तुमच्याकडे आहे ना.
सगळे पुरावे कोणीतरी खंडणी मागवण्यासाठी आलेले आमच्या घरामध्ये बघून खंडणी मागितली. मला CCTV तुम्ही दाखवताय किंवा मग असं म्हणताय आमच्याकडे पुरावा आहे म्हणताय, तो कुठे आहे पुरावा? ज्या दिवशी मुलीला गाडीत घेऊन आला तो गाडीमध्ये आणखीन एक मुलगी होती, ती संस्थेमध्ये उतरून गेली होती. तिचे CCTV फुटेज दाखवा ना. लोकांना दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. आणि तुमच्याकडे खंडणी मागितली ना, तर फोनवर एखाद्या माध्यमावर कशाला येऊन सांगताय? पोलीस ठाण्यामध्ये जा हा पुरावा आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा की 30 लाख रुपयाची खंडणी मागितली. अशा प्रकारचे पोकळ धमक्या देणं बंद करा, कारण तुमचे दिवस भरलेले आहेत. तुम्हाला जर लई CCTV फुटेज खेळायचा इथून CCTV खेळायचे ना, तर इथूनही मागच्या सगळ्या गोष्टींचे CCTV जी काढा. तुमच्या संस्थेमध्ये नेमके काय चाललं आहे स्पष्ट होऊन जाईल. कुठल्या नंबरच्या गाड्या येत होत्या, कुठल्या 001च्या गाड्या येत होत्या किंवा मग कुठल्याही 101च्या गाड्या येत होत्या. सगळ्या महाराष्ट्राला कळून जाईल. एकदा CCTVची यादी काढा, पोलिसाकडे द्या. त्यानंतर तुमचे CCTV नेमके काय आहेत हे कळून जाईल. याहीपेक्षा सगळ्यात भयानक म्हणजे त्या ठिकाणी मुलीची वारकरी शिक्षण संस्था आहे. मुली आपल्या लेकराला त्या ठिकाणी सोडतात, मात्र पालक त्यांना खालीच बसवायचे. वरती जायचं नाही परवानगीशिवाय वरती जायचं नाही. भले माझी मुलगी असेल, पण मी परवानगीशिवाय वर जायचो नाही. वरती संस्थेमध्ये तिथे नोट लिहून ठेवलेली आहे, पालकांनी परवानगीशिवाय वरती जाऊ नये. कशासाठी नोट आहे? पालक की चोर आहेत का? पालकांनी काही माहीत व्हायला नकोय का? त्यांची सुरक्षा आहे की हे बघायला नको का? त्यांनी खायला प्यायला मिळते का नाही हे बघायला नको का? ह्याची व्यवस्था काय आहे? त्यांची परिस्थिती काय आहे? त्यांच्यावर काही आघात होतोय का हे बघायला नको? म्हणजे मी जर तिथे कोणी बघायला नसेल तर पालकांना नोट यायची आणि जायचं नाही असं पालकासाठी बंधन कशामुळं हे समजू शकलो असतो. आम्ही तर इतरांना कोणी किंवा मग परवानगीशिवाय वरती संस्थेमध्ये जाऊ नये असं लिहिलेलं असतं, तर आम्ही समजू शकलो असतं की त्रस्त माणूसही कोणी वरती जाऊ नये. मात्र चक्क तिथे लिहिलं पालकांनी परवानगीशिवाय वरती जाऊ नये. सुनीता आंधळे यांच्या खुर्चीवर कॅबिनच्या वरी लिहिलेलं आहे. मला स्पष्ट दिसलं. आदेश कोणासाठी आहे? ज्या पालकाकडून तुम्ही पैसे घेताय, पैसे येऊ कळताना एवढी मोठी आलिशान बिल्डिंग बांधली, त्या पालकांना तुम्ही आदेशाशिवाय वरती जाऊ देणार नाहीत. तुमची परवानगी घ्यावी लागेल. आमची मुलगी वरती आहे, तिची कशी परिस्थिती आहे, तिची तब्येत खराब आहे की बरी आहे, त्यांच्यावर काही अत्याचार होतोय की तिला काही प्रॉब्लेम आहे का, तिला काही अडचण आहे, आणि हे पाहण्यासाठी तुमची परवानगी घेऊन वरती जावं लागणार आहे. म्हणजे परवानगी घ्यायला अगोदर तुम्ही सगळ्या व्यवस्था वरची कराल नंतर वरती जा असं म्हणणार. यासाठी नोट लावलेली आहे. कशासाठी नोट लावायची? तुम्ही सगळ्याही संशयाच्या घेऱ्यामध्ये आहात. खरं तर पारदर्शक ही सगळी